रायगडच्या पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं अखेर गंगेमध्ये न्हालेलं आहे। पालकमंत्री पदाच्या संघर्षात बाजी मारत भरत गोगावलेंनी ही माळ आपल्या गळ्यात पाडून घेतलेली आहे। महायुतीमध्ये सरकार सत्तेमध्ये आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता। अखेर त्यावर काल तोडगा निघालाय। दरम्यान पालकमंत्री पद मिळाल्यानंतर भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। तसंच तटकरेंसोबतचं शीतयुद्ध संपलंय। आता रायगडसाठी मिळून आपण काम करणार असंही त्यांनी म्हटलंय। गोगावलेंनी काही कामासह दिल्लीला ते गेले होते। रात्री उशिरा ते मुंबईमध्ये परतले असता एअरपोर्टवर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। यावेळी भरत गोगावलेंशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी आपल्याबरोबर रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले जे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, तिढा सुटलेला आहे, अनेक वर्षापासूनचा तिढा होता, पहिली रिॲक्शन काय? पहिली रिॲक्शन तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी पवार, मी या तिघांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि मग ज्या तटकरे कुटुंबियांनी जे मोठं मन केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे माझे सगळे 6च्या 6 आमदार जे मला नेहमी सहकार्यात असणारे, आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आत्ता असणारे आदिती, आणि ह्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो की या सगळ्यांनीच भरतशेठ पालकमंत्री व्हावा म्हणून सगळ्यांनी होकार दिला। मुख्यमंत्री त्याला मान्यता दिली, पण हरकत नाही। आम्ही सांगितलं होतं सबुरी का फल मिठा होता है, भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं आहे। आणि गोरगरिबांचे आशीर्वाद, आईवडिलांची पुण्याई आणि आम्ही काम करत असलेली ह्या बाबतीमध्ये आज हा दिवस आम्हाला पाहायला मिळाला। ज्या रायगडच्या जनतेने एवढा मोठा माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे, माझ्यासाठी ज्यांनी मागणी केलेली आहे, आता माझं कर्तव्य आहे रायगडच्या जनतेच्या ज्या काय अडीअडचणी असतील ते माझे सगळे 6च्या 6 आमदार, दोन्ही खासदार, आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, त्याचप्रमाणे आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू। तटकरे वाद मिटलेला आहे आणि एकत्र सर्व काम करणार असं बोलणं आपलं? हो, 100%। मगाशी सांगितलं, आताही सांगतो आणि पुढेही आम्ही सांगू। तटकरे जो वाद आहे तो मिटलेला आहे आणि आता आम्ही एकत्र काम करणार आहोत। खरं तर औद्योगिकरण होणं गरजेचं आहे, रायगडमध्ये ते महत्त्वाचं काम असणार आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येऊन, एकत्र सर्वांना घेऊन आम्ही काम करणार आहोत। जे शीतयुद्ध आहे ते संपलेलं आहे, असंच रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं। व्हिडिओ निलेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।